काल आपण 48,72,00,000 रुपयांचा व्हिडिओ व्हायरल केला की जे पैसे बेवारस पडलेले आहेत त्याच्या कायदेशीर वारसांनी ते घेऊन जावेत, यासाठी शासनातर्फे मेळावा आहे. या संदर्भातली माहिती आपण टाकली होती. आणि ज्या घरातील कर्ता पुरुष जेव्हा आपत्कालीन परिस्थितीतून जातो, एखाद्या अपघाताने म्हणा, एखाद्या हृदयविकाराच्या झटक्याने म्हणा, सध्याचं जे काही धावपळीचं जीवन आहे, या धावपळीच्या जीवनामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. आणि अशी एखादी घटना घडल्यानंतर जिल्ह्यामध्ये 49 कोटी रुपये आणि देशामध्ये 11,300 कोटी रुपये जेव्हा बेवारस पडतात, तेव्हा ज्या घरातील कर्ता पुरुष जातो, ज्या घरामध्ये कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या महिलेला जे काही अडीअडचणींचा सामना करावा लागतो, जेव्हा एखादा आपण मुलगा लावतो नॉमिनी आणि तो 18 वर्षाच्या आतला असतो, त्याला सक्सेशन सर्टिफिकेट लावताना किंवा एखाद्या वेळेस नॉमिनीच लावत नाही, तिला कायदेशीररित्या जेव्हा कोर्टात सक्सेशन सर्टिफिकेट लागतं, ज्या बायकोला आपण कधी आल्या आयुष्यात घरातून बाहेर पाठवत नाही, कुठला दाखला घेण्यासाठी आपण त्यांना घेऊन जात नाही, घरी त्यांना फॉर्म घेऊन येतो, त्याच बायकोला कोर्टामध्ये जेव्हा चक्रा मारायला लागतात, काय परिस्थिती नेमते ते एकदा एखाद्या विधवा महिलेला जाऊन विचारा. ज्या बापाचा मुलगा 18 वर्षाचा आतला असतो, बालक असतो, तो कायदेशीर संज्ञान होत नाही, जेव्हा त्याचं नाव असतं परंतु अपॉइंटी म्हणजे दुसरा व्यक्ती त्याचं नाव दिलेलं नसतं, त्यावेळेस काय होतं हे त्या माऊलीला जाऊन विचारा. किंवा काही प्रकरणामध्ये मुलगा लावलेला असतो, संबंध चांगले असतात म्हणून दुसरा भाऊ वारस लावला जातो, त्यांच्यानंतर त्यांचे कालांतराने झालेले वाद आणि एखादा दशक वर्षानंतर झालेला इव्हेंट आणि वाद, ज्यावेळेस या सगळ्या वादांचं स्वरूप ही अमाऊंट कोर्टात पडून राहते. कोर्ट केसेस पेंडिंगमुळे ती अमाऊंट त्या वारसाला मिळत नाही. त्यावेळेस त्या घरामध्ये ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं, मुसलमान व्यवहार केलेला असतो, अशा वेळेस ते लोक चक्रा मारतात आणि खाजगी पाहण्याचं असेल तर ते प्रॉपर्टी विकून ती वसूल करतात आणि त्या परिवारावर जो काही आर्थिक भुर्दंड, जो आर्थिक ताण येतो, हा न विचारलेला बरा. आणि म्हणून आजचा वारस काय आहे, तो कशा संदर्भात लावला जातो, हाच तो व्हिडिओ आहे. की वारस हा प्रत्येकाने लावलेला असतो, हा शब्द तुम्ही प्रत्येकाने ऐकलेला असेल, परंतु वारस बँकेचा एफडी करताना, बँकेचं खातं उघडण्यापासून ते एफडी करण्यापर्यंत, पॉलिसी LIC असेल, म्युच्युअल फंड असेल, फिक्स डिपॉझिट असतील, यासाठी वारस हा लावावा लागत असतो, परंतु तो बंधनकारक नाही. आणि अनेक वेळेस अनेक लोक ही चूक करतात की वारस लावत नाही, किंवा ती आपण चांगली म्हणजे एक चांगली सवय तिला म्हणता येणार अशी एक सवय लोकांना, की आपण आपला कष्टाने कमवलेला पैसा हा आपण डिपॉझिट करताना आपल्या घरी पत्नीला, आपल्या मुलांना आपण ते सांगत नाही, आणि त्याची एक वेगळी फाईल सुद्धा अनेक जण करत नाहीत. आणि जेव्हा एखादा इव्हेंट घडतो, जेव्हा अपघाती घटना घडते, तेव्हा तो संपूर्ण पैसा त्या संस्थेमध्ये पडलेला असतो. आणि त्याचाच हा आकडावारा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा 49 कोटी रुपये आहे, जवळपास 48,72,00,000. आणि म्हणून अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. आपण कमवलेला कष्टाचा पैसा हा आपल्या वारसांना मिळावा, पत्नीला मिळावा, मुलांना मिळावा, आणि त्याची तरतूद आपण स्वतः केली पाहिजे. बऱ्याच वेळेस वारस काय असतो, आता अनुकंपाच्या बहुतेक बऱ्यापैकी जागा भरल्या, त्यात काही वारसदारांनी 2 बायका केलेल्या होत्या. जी पहिली होती ती साधी लग्नाची होती, बिचारी, त्याच्याकडे कोणतंच सर्टिफिकेट नव्हतं. जी दुसरी होती ती लिगल नोंदणी करून लग्नाची आली
आणि दोघींचाही वाद होता. माझ्या मुलाला घ्यावं, ही म्हणायची माझ्या लग्नाचं आहे, आणि तो म्हणायचा, ही म्हणायची मी लग्नाची आहे, ती म्हणायची मी कायदेशीर आहे. दोघांचाही वाद कोर्टामध्ये गेला, अनेक ठिकाणी आहे. म्हणून आपण काय करतोय, आपला वारस असे वाद आहेत. काही लोकांचे पैसे आहेत परंतु नामनोंद लावलेला नाही, म्हणून कोर्टाने त्याला सक्षम सर्टिफिकेट सांगितलं. काही ठिकाणी आईवडील लावलात, आईवडील भांडतायत. काही ठिकाणी मुलगी लग्न करून नेमकीच आली, त्या अनुकंपा नोकरीचा हक्कही सांगितला, पूर्ण पैसेही मागितले आणि दुसरं लग्न करून चालले गेले. असे काही अनुभव आहेत. म्हणून ज्या आई वडिलांनी कष्टाने कमवलेलं आहे, कष्टाने आपलं लहानसं मोठं केलं, त्यांचं सुद्धा आपण हयात असताना, आपण नोकरीवर असताना, आपण कार्यरत असताना, आपण आपला नाव हे जो कॉलम असते याच्यावर असा 4% दिलेला असतात, कॉलम दिलेला असतो की त्यात लिहायचं की माझ्या पत्नीच्या नावाने 50%, आईला 25%, वडिलांना 25%. हे जर तुम्ही लिहिलं तर त्यांचे भविष्यात वाद होणार नाही आणि तुमचा पैसा तुमच्या कामात पडेल. दुसरा विषय, तुम्ही जेव्हा एफडी करता, बँकमध्ये एफडी करता, पतसंस्थेत करता, बँकेत करता, अशा वेळेस जर तुम्हाला अचानक एखादा अटॅक आला किंवा अपघात झाला, जर काही झालं तर तो पैसा त्यांना माहित नसतं. मग ती वित्तीय संस्था जर इमानदार असेल, आता हा जो पैसा हा जवळपास 10 ते 12 वर्ष पडून राहिला, बरोबर आहे, त्यांना उपयोग घेता आला का नाही, किती अडचणींना सामना करावा लागला असेल, आणि म्हणून तो आपण त्यावेळेस केला पाहिजे. त्याचा आपण आपला वारस नेमला पाहिजे. आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल माझा आज, तर उद्या जाऊन तुम्ही तुमच्या LIC ला, तुमच्या बँक FD ला, तुमच्या या बँक FD ला, LIC ला, पॉलिसीला, या सगळ्या ठिकाणी तुम्ही तुमचे जे काही वारस आहेत ते लावून द्या. तुमचं नाव, तुमचा पत्ता, त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, तुमचं रिलेशन. आज व्हिडिओ पाहणाऱ्यांनी हा माझा उद्या तुमच्या सगळ्या ठिकाणी जे काही वारस आहेत ते अपडेट करून द्या. आणि ज्यांनी केलं नसेल त्यांनी फॉरवर्ड करा, अपडेट करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून पुन्हा असे 49 कोटी रुपयाची पुनरावृत्ती पेंडिंग आहे किंवा ते घरच्यांना वापरता आले नाही, याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही. एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचंय. कारण तुम्ही जेव्हा जाता तेव्हा घरामध्ये अनेक वेळेस वाद निर्माण होतात आणि ज्या माऊलीला आपण कधीच बाहेर आणत नाही घराच्या, त्या बाईला वारंवार कोर्टाच्या चक्रा माराव्या लागत असतात. त्या एका तुमच्या साध्या चुकीमुळे, घरातील कर्ता व्यक्तीच्या साध्या चुकीमुळे ह्या गोष्टी आजही अनेक प्रकरण, शेकडो प्रकरण कोर्टामध्ये चालू आहेत, घडत आहेत. म्हणून असं होऊ नये. म्हणजे माझी देवाजवळ प्रार्थना असेल की कुठलाही घरातील कर्ता व्यक्ती, कुणाचाही कर्ता व्यक्ती देवाने हिरावून घेऊ नये. तशी कुठल्याही महिलेवर विधवा होण्याची वेळ येऊ नये, कुठल्याही मुलावर आपल्या पालकत्व गमावण्याची वेळ येऊ नये, ही माझी प्रांजळ ईश्वरचरणी प्रार्थना असेल. परंतु आपण एक घरातील कर्तबगार व्यक्ती म्हणून आपल्या LIC ला, आपल्या पॉलिसी पेपरला, आपल्या FD ला, आपल्या बँकेला, आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आजच आपला वारस अपडेट करा. एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं आहे. माझं नाव प्रभाकर वाघमारे, मी महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त. या नात्याने सामाजिक दायित्व म्हणून आजचा व्हिडिओ आहे. माझं शिक्षण MSW MA सायकोलॉजी आहे. तसंही माझा जो काही व्यवसाय आहे तो पेशाने समुपदेशक आहे. इतर व्यवसायामध्ये LIC पॉलिसी काढणे किंवा PLI काढणे हे माझा स्वतःचा व्यवसाय आहे. तुम्ही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. या संदर्भात जर काही अडचण असेल तर माझा मोबाईल क्रमांक 9604112797 हा असू द्या. थँक्यू. हा सर्व व्हिडिओ ज्या आता आहे जे 29 डिसेंबर 2025 रोजी नियोजन जिल्हाधिकारी अग्रणी बँकेमार्फत नियोजन भवनला हा मेळावा आहे. 48,49,00,000चं रितसर वारसांना वाटप होणार आहे. ज्या महिला विधवा असतील त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचंय. थँक्यू. नमस्कार.